wait for the real horror. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या मराठीच्या फर्स्ट लुक साठी. खूप आनंद होतो जेव्हा आपण एका चित्रपटाचा भाग होतो आणि त्या चित्रपटाला खूप यश मिळतं आणि त्याच चित्रपटातल्या कॅरेक्टर्सना घेऊन जेव्हा एक नवीन चित्रपट निर्माण होतो तेव्हा नक्कीच खूप अभिमान वाटतो. आपल्याकडे जो विनोदी भूमिका जास्त करतो त्याला कॉमेडी ॲक्टर म्हटलं जातं किंवा हास्य सम्राट म्हटलं जातं. तसं नाही आहे. विनोदी अभिनेता हा गंभीर भूमिका तेवढ्याच ताकदीनं करतो. म्हणजे एखादा गंभीर भूमिका करणारा नट जेव्हा स्टेजवर येतो तेव्हा असं आपण म्हणतो का आज आपल्याकडे गंभीर अभिनेते आलेले आहेत. तसंच कुशलचं मी एक फिल्म बघितली होती गोवा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला. का एक होता का हो. त्याच्यामध्ये अत्यंत सिरियस रोल म्हणजे जितकं हसवलंय तितकंच त्यांनी प्रेक्षकांना डोळ्यात पाणी सुद्धा आणलंय. तर त्या म्हणाले की आपण कुशल भद्रिके यांना घेऊन सिनेमा करूया. तर हे म्हणाले की काय आहे की आपण कमी लाईट घेऊन चाललोय, कमी लाईटवर शूट करतोय आणि कुशल भद्रिके नावाचा जो नट आहे त्याचा एकूण रंग बघता हा तर हा याचा दाग आणि माझे रंग तर याचा एकूण रंग बघता आपल्याला एक्स्ट्रा लाईट्स लागतील. तर माझं कास्टिंग हे अभिनयावर कमी आणि मी खूप जास्त काळात दिसत नाही ना या बेसवर झालं. हा सिनेमा ज्या पद्धतीने शूट झाला, ज्या पद्धतीने या सिनेमातली गोष्ट आहे खूप वेगळ्या पद्धतीने गोष्ट येते. खूप वेगळा सिनेमा आहे. एकीकडे हॉरर आहे, थ्रिलर आहे, कॉमेडी आहे, A to Z गोष्टी तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला मिळतील. कमाल चित्रीकरण झालेलं आहे, कमाल सेट होता. सगळे जसं म्हणतायत तसं तुम्हाला तो दिसणार आहे. म्हणजे एक असतात की चित्रपटाची आवड असणारी माणसं आणि एक असतात चित्रपटाचा ध्यास असणारी माणसं. ही सगळी ध्यास असणारी माणसं आहेत, ही सगळी वेडी माणसं आहेत. ह्यांनी तो वेडेपणा तुम्हाला पूर्णपणे आमच्या चित्रपटात दिसणार आहे. मला कॉल टाईम म्हणजे मी मुंबईहून पुण्यात निघालो होतो इकडं याला शूटला. रस्त्यातच सांगितलं तुमचं शूट नाहीये. आता माझा नवीन नवीन प्रवास सुरू होऊ लागला सिनेमातला. असा मेसेज आला ना तू लय अवघड होतं. बर्थडे गेलाय का काय गेलं की आपलं नाव कोणीतरी वाईट सांगितलंय का यांना काहीतरी चुकीचं काम मेसेज गेला हा माहित नाही. पण नाही म्हणे सर तुम्ही हॉटेलचे तुम्ही इन करा म्हणे तुमचं काम आहे का. बरं ठीक आहे. दुसऱ्या दिवशी आला सेटला निघालो पाऊस आला म्हणे सर शूटिंग होणार नाही. तिसऱ्या दिवशी म्हटलं आपणच आधी जायचं का म्हणलं. म्हणून मी सेट बघण्याच्या निमित्तानं मीच गेलो आणि मी सांगितलं मी प्रवीण डाळिंबकर आहे, मी प्रवीण डाळिंबकर आहे, मी प्रवीण डाळिंबकर आहे. मी आत्ता जशी इथे दिसते तशी अजिबातच दिसणार नाहीये. आणि माझ्या मते प्रत्येक आर्टिस्टचं एक स्वप्न असतं की वेगळं काहीतरी करायचं, वेगळं कॅरेक्टर करायचं. तर ती संधी मला या टीमने दिली त्यासाठी खरंच थँक्यू. कशी भीती वाटली सांगशील. भीती वाटली. मी वैष्णवी दीदीच्या मांडीवरती बसलीये. ती बोलते मला खूप भीती. बाळा आपल्याला फिल्म करताना तुला कसं वाटलं. मजा आली का ते. मजा आली, खूप मजा आली. मी खरंच आभार मानतो प्रीतम सरांचं. आय एम सो ग्रेटफुल सर. इट्स ऑल बिकॉज ऑफ यू. नमस्कार.
याआधी मी खूप सारे फिल्म्स केले, निगेटिव्ह रोल केले त्यामध्ये, पण या फिल्म सगळ्यात पहिलं प्रीतम भावा तुला खूप खूप आभार, कारण की एवढ्या मोठ्या फिल्मचा एक पार्ट मला बनवला त्यासाठी. आणि आता तुम्ही टीजर बघताल त्यामध्ये कळेलच की आम्ही किती मन लावून काम केलंय, किंवा फाईट सीन असेल किंवा जे काय असेल, खूप सारे. आता मला कळत नाही नेमकी काय सांगायचं आणि काय नाही सांगायचं. काय सांगायचं नाही का? तुम्ही टीजर बघा आणि तुम्ही रिव्ह्यू आम्हाला ऑनलाईनद्वारे द्या. थँक्यू. कमाल दिग्दर्शक, कमाल लेखक, कमाल डिरेक्टर कमाल, सिनेमॅटोग्राफी कमाल, आर्ट डिरेक्टर कमाल, या सर्व कलाकारांना मी खरंच लहानपणापासून बघत आलेलो आहे. की दादा असेल, देवदादा आहे, सागरदादा आहे, सर्व कलाकार आहे आणि त्यांच्यावर आमच्यासारख्या नवख्या कलाकारांना काम करायला मिळतं ना, एवढा मोठा प्लॅटफॉर्म मिळतोय. सर खरंच मनापासून खूप 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 आभारी आहे. तानाजी, आदिपुरुष अशा अनेक सिनेमांमध्ये त्यांनी बॉलिवूडमध्ये आपला डंका वाजवला आहे. ही इज नन अदर दॅन द एक्सेप्शनली टॅलेंटेड पॉवर हाऊस परफॉर्मर, सुप्रसिद्ध अभिनेते देवदत्त नागे यांचं जोरदार टाळ्यांनी आपण इथे स्वागत करत आहोत. पहिली गोष्ट, मावशीनी घास भरवला बॉलिवूडमध्ये, खूप छान लागला. आत्यानी घास भरवला साऊथमध्ये, तो खूप छान लागला. पण आपल्या मायनी, आपल्या आईने जो घास भरवलेला तो अमृत असतात. हे खरंच घरी गेल्यासारखं वाटतं. मी आणि प्रीतम आम्ही खूप जुने मित्र आहोत आणि क्रिकेट खेळता खेळताच मला प्रीतम म्हणाला, आम्ही फिल्डिंग करत होतो, दादा एक आपल्याला प्रोजेक्ट करायचा आहे. म्हटलं हा. क्रिकेटच्या ग्राउंडवर प्रोजेक्ट आमचा ठरत होता, पण कदाचित तो दुर्दैव म्हणा काय म्हणा, तो प्रोजेक्ट झाला नाही. काही पिरियड नंतर परत प्रीतमचा मला फोन आला की दादा एक प्रोजेक्ट करतोय मी, त्याच्यामध्ये असं असं कॅरेक्टर करणार का? म्हटलं अरे प्रीतम मी सिलेक्टेड कॅरेक्टर करतोय सध्या, तर हे नको, आपण पुढच्या याच्यामध्ये नक्की करू. तो चित्रपट होता अल्याड पल्याड. रात्रीचे 3 वाजलेत, 13 डिग्री टेम्परेचर आहे, आम्ही थंडीने कुडकुडतोय. आम्ही म्हणजे मी स्वेटर वगैरे घालून त्याच्यावरती ती ब्लँकेट असते नाही का, ती वगैरे घेऊन मी बसतोय. आणि हा माणूस ते लाईटचा स्टँड असतो नाही का, चलो चलो शॉट रेडी आहे, शॉट रेडी आहे, अरे देवासारखी तर आहे, तर तो स्टँड घेऊन हा माणूस म्हटलं जाऊ दे ना देवा, पाटकर संपवून टाक ना आता. पण काय करणार, माझ्यासमोर माझा आदर्श होता ना, कुशल पत्रिके हा माझा व्यायामामधला आदर्श आहे. कारण मी आतापर्यंत हे पण तुम्ही मला कोलॅब करा. एकंदरीत सिनेमाचा टीजर पाहिल्याच्या नंतर आपल्याला पाहायला मिळालं की काहीतरी नवीन पाहायला मिळणार आहे. काय नाविन्य असणार आहे घबाडकुंडमध्ये, कोणते कोणते कलाकार, त्यांची पात्र काय असणार आहे, काय नाविन्यपूर्वक मेजवानी रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत, हे आपल्याला बघायला मिळणार आहेत घबाडकुंड या सिनेमाच्या माध्यमातून. त्यामुळे तुम्हाला काय वाटतंय ते आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि पाहत राहा लोकमत फिल्मी.